हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? मस्त मजेतच ना? बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आम्ही चाललो आहे खडकवासल्याला. अगोदर आम्ही इकडे गेलो होतो खेड शिवापूरकडे फिरायला. थोडा हायवेला थोडंसं करून येऊया म्हटलं, चला ड्राईव्ह. मस्त पाऊस पडत होता आणि हा तेव्हा ब्लॉग काढला होता मी जेव्हा पाऊस पडत होता ना 2 दिवस खूप पुण्यामध्ये, तेव्हाचा ब्लॉग आहे. पण अपलोड करायचा विसरून गेले म्हणून आता अपलोड करते. मस्त पाऊस पडत होता, बापरे एवढं छान वातावरण होतं ना. आम्ही फक्त ते वातावरण फील करण्यासाठी गाडीमध्ये गेलो होतो बाहेर फिरायला एवढ्या पावसात. आणि नंतर सडनली आमचा प्लॅन चेंज झाला की आपण कुठे जायचं फिरायला आता एवढ्या पावसात. तर मी म्हटलं चला आपण खडकवासल्याला जाऊ. मग आम्ही खडकवासल्याला गेलो होतो. तिथे गेल्यावर तुम्ही बघू शकता वरून एवढा धो पाऊस पडतोय, तरी पण आम्हाला असा आमचा मोह आवरण ना, तरी पण आम्ही असं मस्त फिरतोय तिथे पावसामध्ये भिजत, वरून छत्री आणि मस्त अंगावर एकदम पाऊस पडतोय. श्रेयांचा रेनकोटच घातला होता. तिथे एवढा पाऊस पडत होता आणि संध्याकाळ झालेली होती कारण आम्ही इव्हिनिंगला गेलो होतो. रविवार होता त्या दिवशी, म्हणजे संडेच होतं बरोबर. आणि मग नंतर तिथे गेल्यावर असं वातावरण होतं पूर्ण, म्हणजे एवढं काय दिसत नव्हतं, काळं काळं दिसत होतं सगळीकडे. मस्त थोडेसे फोटो सेशन वगैरे केलं, व्हिडिओ शूट केला थोडासा. जास्त काय व्हिडिओ शूट करता नाही आलं मला कारण तिथे पाऊस पण होता आणि गर्दी पण होती, त्यामुळे थोडंसं व्हिडिओ शूटिंग वगैरे केलं मस्त. नंतर भजी घेतली ती खायला, ती भजी खाल्ली आणि नंतर मग आम्ही थोडं बसलो, एन्जॉय केला आणि नंतर रिटर्न आल्यानंतर आम्ही थोडंसं हॉटेलमध्ये कोल्ड कॉफीज, पिझ्झा वगैरे खाल्ला. तिथे बघा तुम्ही, तो व्लॉग येईनच तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. पूर्ण ब्लॉग पहा तुम्ही. भजी खाताना पण थोडंसं शूट केलं आणि ते माझ्याकडून राहून गेलं की मी तो व्हिडिओ काढायचा फुल. श्रेयाने पण थोडं फोटोशूट केलं पावसामध्ये, तिचं पण फोटोशूट करून घेतलं मी कारण ते कधीतरी यूज होतं बड्डेला वगैरे टाकायला. बघा कसं मस्त एन्जॉय करा, पूर्ण व्लॉग बघून घ्या आमचा. आणि आम्ही नवीनच आहोत ब्लॉग बनवायला, तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. इथून पुढचे सगळे ब्लॉग मी टाकणार आहे छोटे मोठे. आणि माझ्या पेजला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर खरंच नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला खरंच गरज आहे आणि इथून पुढे मी असे छोटे मोठे ब्लॉग बनवत जाईल. तुम्ही जर मला लाईक शेअर केलं तर मला एकदम मस्त वाटेल आणि मी अजून जास्त वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. चला तर मग पूर्ण ब्लॉग बघून घ्या. बाय बाय, थँक्यू.